नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। आणि 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनच्या भावात बदल होणार, तर या बदलामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार, हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी कृपया व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। मग 1 तारखेनंतर जो सोयाबीनच्या भावात प्रचंड बदल होणार, तर या बदलामध्ये अखेर 1 तारखेनंतर सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी, या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार सध्या करावा लागेल, कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा भाव आहे तो सातत्यानं $9.75 प्रति बुशेल्स पासून $10.25 प्रति बुशेल्स दरम्यान दिसते। आणि तुम्हाला सांगतो, इथून पुढे जो सोयाबीनचा भाव आहे तो 1 तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून 100% सुधारणार। आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी 1 तारखेनंतर 100% आपल्याला $10.5 प्रति बुशेल्स पर्यंत जाताना दिसणार आहे। आणि याचा 100% कुठेतरी सकारात्मक परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावर 1 तारखेनंतर दिसला तर आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत। हे झालं आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या परिस्थितीबद्दल। देशातील सोयाबीन भाव पातळीचा जर सध्या विचार केला तर देशामध्ये सोयाबीनची भाव पातळी सातत्यानं 4000 ते 4500च्या दरम्यान सध्या दिसत आहे। 1 तारखेनंतरचा विचार केला तर तुमच्या मनातील पहिली भीती घालवतो की तेजी येणार की मंदी, तर मंदीची काही या ठिकाणी संधी नाही, फक्त येणार तेजी, त्याबद्दल दुमत नाही। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर 20 तारखेला निवडणुका होऊन 23 तारखेला निकाल लागेल। ओके, आता 23 तारखेला निकाल लागल्यावरती स्थिर सरकार येणार। पण दोन्ही सरकार काय म्हणाले, तर जी महायुती आहे ती म्हणाली की आम्ही भावांतर योजना लागू करू, जो फरक आहे तो सोयाबीनचा देऊन टाकू, म्हणजे चांगलीच गोष्ट आहे। आणि महाविकास आघाडी सरकार तर डायरेक्ट 7000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची या ठिकाणी त्यांनी घोषणा केली आहे।
जर या सर्व गोष्टींचा विचार केला की चला सगळे वचनं काही सत्य नसतात, परंतु एवढं तर खोटं बोलायचे नाहीत की ज्यामुळे अडचण येईल, तर यानुसार विचार केला तर ओव्हरऑल सिच्युएशननुसार कमीत कमी व्यापारी तर निर्धास्त होईल ना सोयाबीन खरेदीसाठी 23 तारखेनंतर. म्हणजे सरकारनं समजा पावलं उचलली तर चांगलीच तेजी येईल, पण सरकारनं फक्त या ठिकाणी आपण म्हणूयात की आश्वासनं दिली, काहीच केलं नाही. पण एक गोष्ट आहे की आपल्याला 23 तारखेनंतर जे आहे तर व्यापारी दिशा निश्चित होत आहे म्हणून सोयाबीनची खरेदी वाढवणार आणि कुठेतरी याचा सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार आणि याच्यामुळे 1 तारखेनंतर सोयाबीनचा भाव प्रचंड बदलण्याची शक्यता आहे. या बदलामध्ये सोयाबीनची भाव पातळी आपल्याला सुरुवातीला 4,200 ते 4,600च्या दरम्यान दिसेल आणि 15 डिसेंबर नंतर 4,300 ते 4,800च्या दरम्यान दिसली तर मला वाटते काय आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे. विक्रीचा विचार करत असाल तर सावध भूमिका घ्या. 4,500च्या वर सोयाबीनचा भाव 100% मिळणार. त्यानंतर आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.